गुड मॉर्निंग स्टुडंट. गुड मॉर्निंग टू ऑल. तर मुलांनो, आज आपल्याला पाहायचं आहे उर्वरित पाठ रंगसाहित्याचे. काल आपण संवाद रूपी जे काही साहित्याचा जो पाठ दिलेला आहे, सुश्रुत आणि कोण आहे कथा, या दोघांमधला आपण काल संवाद पाहिला होता. तर संवाद समजते ना, दोघांमधलं जे कम्युनिकेशन त्याला आपण संवाद म्हणतो. आणि ते कोणी केलं होतं? सुश्रुतने आणि कथाने. लक्षात घ्या. आता हे साहित्याचे जे काही विविध प्रकार आहेत, कोणकोणते प्रकार त्यात मोडतात. तर काल आपण कथा आणि सुश्रुत याचा संवाद पाहिला होता. लक्षात घ्या. आता कथेने काय सांगितलं होतं की माझे अनेक प्रकार आहेत, माझे वेगवेगळे प्रकार आहेत, आहे ना. म्हणजे कोणकोणत्या कथा म्हणून सांगितलं त्यांनी? परिकथा, बोधकथा, विज्ञानकथा, ऐतिहासिक कथा, हे माझेच अनेक उपप्रकार आहेत. आणि शिवाय नाटिका आहे, मालिका आहे, चित्रपट आहे ना. आणि या सर्व ललितकलांचा पाया म्हणजे मीच आहे, असं कोण म्हटली होती? कथा म्हटली होती. त्याच्यावर सुश्रुत काय म्हटला की तुला निर्माण होणाऱ्या लेखकाचे नाव मला सांग ना, ना. आणि त्यांनी त्या कथेने वेगवेगळ्या जे काही साहित्यिक आहे, मराठी लेखक आहेत, मराठी साहित्यिक आहे, त्यांचे जे काही नामांकित आहे त्या लोकांचे नावंसुद्धा सांगितले होते. आणि ते म्हणजे कोणते? योग जोशी, वि स खांडेकर, विभावरी शिरूरकर, व्यंकटेश माडगूळकर, व.फु. काळे, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल, द.मा. मिराजदार यासारख्या अनेक नामवंत लेखकांनी आपल्या उत्तमोत्तम कथांनी मराठी वाचकांना काय केलं आहे? तृप्त केलं आहे, अगदी समाधानी केलेलं आहे. बघा आता सुश्रुत काय म्हणतो? किती सुंदर. आता ही ताई कोण बरं? बघा काय म्हणते आता, हे किती सुंदर. आता ही ताई कोण आहे बरं? आता बघ, आता सुश्रुत आता दुसरे जे काही साहित्यिक आहे त्याच्याशी संवाद साधतोय. आता ती कोण होती? कादंबरी. ती कोण होती? कादंबरी. कादंबरी म्हणजे काय? नॉव्हेल्स. कादंबरी म्हणजे काय? तुम्ही इंग्लिशमध्ये त्याला नॉव्हेल्स म्हणता, ती मराठीमध्ये म्हणते त्याला कादंबरी. आता बघा, सुश्रुतचं संवाद कोणाशी साधत आहे? तो कादंबरीशी. पहिल्यांदा कथाशी कोणाशी साधला आहे? कथाशी. आता कादंबरी हा जो साहित्याचा प्रकार आहे त्याच्यासोबत सुश्रुत हा संवाद साधतो. बघा, कादंबरी म्हणते काय? सुश्रुत, आवडली का कथा? मी कादंबरी, कथेची थोरली बहीणच म्हण हवं तर. काय म्हटलं तिनं? काय सुश्रुत, तुला आवडली का कथा? है ना. कथा तर तुला आवडली असेल, पण मी मात्र कोण आहे? कादंबरी आहे. आणि कथेची एक थोरली बहीणच. थोरली म्हणजे मोठी, है ना. आणि मी मला समज मी थोरली बहीण आहे. कोणाची? कथेची. कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच. कादंबरी म्हणजे काय? एक मोठी कथाच असते. पण माझा आवाका कथेपेक्षा फार मोठा आहे. पण माझा जो का आवाका आहे, जो माझा व्याप आहे, तो कथेपेक्षा जरासा कसा आहे? मोठा आहे. आता सुश्रुत काय म्हणतो? मोठा म्हणजे किती ग? कोणाला म्हणतो तो? कादंबरीला म्हणतो. मोठा म्हणजे किती ग? कादंबरी म्हणते, अरे माझ्यात खूप खूप पात्र असतात. म्हणजे माझ्यात काय असते? खूप खूप पात्र असते. पात्र म्हणजे पार्टिसिपेट करणारे. आणि माझ्यामध्ये काय असते? खूप खूप पात्र असते. कोण म्हणती? कादंबरी. त्याचा परस्पर संबंध असतो, त्याचा एकमेकाशी काय असतो? संबंध असतो. विविध घटना प्रसंगातून माझे कथानक हळूहळू उलगडत जाते. आणि वाचता वाचता जे काही प्रसंग येते ना, त्या प्रसंगातून, त्या कथेतून हळूहळू माझं जे काही रहस्य आहे ते परत उलगडत जाते. म्हणजे आपल्याला समजतं. वाचता वाचता माझ्यातील पात्र तुम्हाला ओळखीची वाटू लागतात. आणि कादंबरी वाचता वाचता जे तुम्ही वाचता ना माझी कादंबरी, ती तुम्हाला नेहमीची ओळखीची वाटू लागतात, आपल्यातीलच भासू लागतात. अनेक अनपेक्षित वर्णं घेत घेत मी वाचकांची उत्कंठा वाढवते. आणि कादंबरी ही अशी आहे की आपण एकदा वाचायला घेतली ना तर ती हवीहवीशी वाटते. आणि ती पूर्ण कादंबरी वाचल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. म्हणजे एवढी आपली काय वाटते? उत्कंठा वाटते. अगदी ते शिगेला पोचते. आता या कथानकात पुढे काय होईल याचा विचार करत वाचक माझ्यात गुंतून जातो व रममाण होतो. आता पुढे पुढे काय होत आहे हे निश्चितच वाचकाला त्याची आवड निर्माण होते. पुढे काय होणार याची उत्सुकता लागते. आणि म्हणून वाचक वर्ग जो आहे ना तो माझ्यात गुंतून जातो. हे कोण म्हणते? कादंबरी म्हणत आहे. कोणाला? सुश्रुतला. आता सुश्रुत काय म्हणतो? खरंच तुझा आवाका खूपच मोठा आहे. खरंच तुझा जो आवाका आहे ना तो खूप मोठा आहे. कादंबरी म्हणते, बरं का सुश्रुत, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार वि स खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळाला तेव्हा मराठी माणसाचा ऊर अभिमानानं भरून आला. बघा काय म्हणते ही कादंबरी, लक्षात घ्या.
सुश्रुत म्हणतो की खरंच तुझा आवाका काय एवढा मोठा आहे? तर कादंबरी त्यावर म्हणते की हां, हो हो तर सुश्रुत, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा जो काही एक पुरस्कार असतो ना, आणि त्या पुरस्काराला म्हणतात ज्ञानपीठ पुरस्कार. मराठी साहित्यामधला सर्वोच्च पुरस्कार तो कोणता असतो? ज्ञानपीठ पुरस्कार. सॉरी ज्ञानपीठ पुरस्कार वि स खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळाला. आणि जो मराठी साहित्य क्षेत्रातला जो काही पुरस्कार आहे ना, आणि तो पुरस्कार पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? वि स खांडेकर या साहित्यिकाला मिळाला. आणि त्यांच्या कादंबरीचं नाव काय होतं माहिती आहे? ययाती. त्या कादंबरीचं नाव होतं ययाती. आणि त्या कादंबरीला सर्वोच्च साहित्य क्षेत्रातील पुरस्कार मिळाला आहे. आणि तेव्हा मराठी माणसाचा ऊर अभिमानानं भरून आला. आणि तेव्हा खरंच जे काही मराठी साहित्यिक आहे त्याचा ऊर जो आहे तो अभिमानानं निश्चितच भरून आला आहे. इतक्यात कविता सुश्रुतच्या खांद्याला धरून विचारते. इतक्यात कोण विचारते आता? कविता सुश्रुतच्या खांद्याला धरून हलवते, विचारते. बघा आता कोण आहे? आलं आहे, कविता आली आहे. कविता जे तुम्ही पाठ्यपुस्तकात ऐकता ना, वाचता, म्हणता, ती कविता. इथे हे मुलींचे नावं वगैरे नाही, तर आपण इथे साहित्य शिकतोय. लक्षात घ्या, काय शिकतो आपण? साहित्य, लिटरेचर. आता पहिल्यांदा कोण आली होती? कथा. सुश्रुतशी कोणी संवाद साधला? कथेशनी. आता दुसऱ्यांदा कोणी संवाद साधला? कादंबरीने. आता तिसऱ्यांदा येते ती कविता. आता कोण येते? कविता. बघा आता सुश्रुत, ओळखलंत मला? कविता म्हणते आहे सुश्रुतला की ओळखलं मला का सुश्रुत? अरे मी कविता आहे. मी कोण आहे? कविता. आपली तर फार पूर्वीपासून चांगलीच ओळख आहे. आपली तर अगदी बऱ्याच पूर्वीपासून, म्हणजे अगदी लहान होता ना तेव्हापासून आपली ओळख आहे, नाही का? तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या कविता तुम्ही तालासुरात म्हणता ना. आणि तुम्ही अगदी जेव्हा लहान असता तेव्हापासून तुम्ही कविता अगदी तालासुरात, एका तालात, एका सुरात कविता म्हणता ना, ती मी कविता. असं कोण म्हणते? कविता म्हणते. कोणाला? सुश्रुतला. सुश्रुत म्हणतोय, हो ताई, मला आठवतंय, ही आवडते माझं मनापासून शाळा आणि श्रावणमाशी हर्षमानसी या माझ्या आवडत्या कविता आहे. बघा सुश्रुत काय म्हटला? कोणती त्याला कविता आवडली होती म्हणते ती कवितेला सांगते की ही आवडते माझं मनापासून शाळा ना, ही जी कविता आहे. आणि श्रावणमाशी हर्षमानसी हिरवर दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. ही जी कविता आहे ही मला वाटते बालकवींची कविता आहे ही. आणि ह्या कविता मला फार आवडल्या आहे. कोण म्हणते? सुश्रुत. त्या कविता काय म्हणते? छान सुश्रुत, माझं रूप छोटंसं आहे, आटोपशीर आहे, मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणं हे माझं वैशिष्ट्य आहे. आणि कविता काय म्हणते? हां, खूप छान आहे बरं का सुश्रुत, आणि माझं एक छोटंसं रूप आहे, आटोपशीर आहे, मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणं हे माझं वैशिष्ट्य आहे. यमक, अनुप्रास अशा शब्दालंकाराने माझं बाह्यरूप आणि उपमा, उत्प्रेक्षा, रूपकासारख्या अर्थालंकाराने माझं अंतरंग समजून कवी मला अधिक आशय गर्भ करतात. मग काय म्हणतात आहे ती कविता? की माझं जे अलंकाराने मला काय कोणत्या राहाने सुशोभित करतं? यमक जे अलंकार आहे, अलंकार म्हणजे काय? दागिना. आपण शिकलो आहे हे सगळं. यमक, अनुप्रास हे जे शब्द अलंकाराचे जे काही प्रकार आहे ना, त्याने मला बाह्यरूप आणि उपमा, उत्प्रेक्षा या रूपकासारख्या अंतरकाराने माझं अंतरंग समजून कवी मला अधिक आशयगर्भशी करतात. आता सुश्रुत काय म्हणतो? मॅडम नेहमी सांगतात कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण व चपखल असते. कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो, हे बरोबर ना? बघा काय म्हटलं सुश्रुत की आमच्या मॅडम ज्या आहे, मराठीच्या मॅडम आहे, त्या नेहमी सांगतात, ज्या आमच्या बाई आहेत त्या नेहमी सांगतात की कवितेची शब्दरचना ही अर्थपूर्ण असते. कल्पनांचा सुंदर आणि आविष्कार कवितेत असतो, हे अगदी बरोबर आहे ना? कविता म्हणते अगदी बरोबर. आणखी काय माहिती आहे सुश्रुत तुला? सुश्रुत म्हणतो, ताई मला असं वाटतं संगीतकाराने स्वरराज चढवला की तुझं गाण्यात रूपांतर होतं. कारण तुला मी पाठ्यपुस्तकात वाचतो आणि सीडीमध्ये, चित्रपटातसुद्धा ऐकतोसुद्धा. बघ सुश्रुत काय म्हणतो कवितेला की ताई मला असं वाटतं संगीतकाराने खूप एक स्वरराज म्हणजे एक आवाज चढवला आहे, एक सुंदर असा आवाज चढवला की तुझं गाण्यात रूपांतर होतं. बघ ही कविता जी आहे ना, तालासुरात जर एखाद्या गायकाने म्हटली तर त्या तुझं ज्या कविता आहे त्याचं गाण्यात रूपांतर होतं. कारण तुला मी पुस्तकात वाचतो आणि सीडीमध्ये, चित्रपटामध्ये सुद्धा ऐकतोय. कविता म्हणते छान निरीक्षण आहे हां तुझं. कविता काय म्हणते सुश्रुतला की हां खूपच छान निरीक्षण आहे बरं का तुझं. बरं मला एक सांग, तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का?
हां, कविता काय म्हणाली सुश्रुतला की तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतो का? सुश्रुत म्हणतो हो करतात ना. मग कविता म्हणते की कोणत्या तारखेला असतो? सुश्रुत म्हणतो 27 फेब्रुवारीला. निश्चितच कोणत्या तारखेला असतो आपला मराठी दिन? लक्षात घ्या किती फेब्रुवारीला असतो? 27 फेब्रुवारीला. आता कविता म्हणते अगदी बरोबर हां, तो कोणाचा जन्मदिवस आहे माहिती आहे तुला? सुश्रुत म्हणतो नाही ग. बघा लक्षात द्या, आपण जो मराठी दिन साजरा करतो, जागतिक मराठी दिन जो आपण साजरा करतो तो मराठी दिन असतो 27 फेब्रुवारीला. आणि तो सुश्रुतला म्हणतो तुला माहिती आहे का? तो सुश्रुत म्हणतो नाही. बघा तो दिवस कोणाचा जन्मदिवस असतो तर विवा शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज यांचा त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. बघा नटसम्राट नाटकाचे लेखक लक्षात घ्या, नटसम्राट नाटकाचे लेखक विवा शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. बघा विवा शिरवाडकरांना जो काही ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता ते कोणाला? नटसम्राट या नाटकाचे लेखक शिरवाडकर आणि म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज यांच्या विशाखा ही जे काव्यसंग्रह आहे, कोणता? विशाखा या काव्यसंग्रहाला मानाचा ज्ञानपीठ पुरस्कारसुद्धा मिळाला होता. म्हणून तो दिवस त्यांचा 27 फेब्रुवारीला मराठी दिन म्हणून साजरा केला जातो. आणि तो कोणाचा जन्मदिवस असतो? विवा शिरवाडकरांचा. सुश्रुत म्हणतो खरंच. कविता म्हणते कुसुमाग्रजाबरोबर केशवसूत, बालकवी, बाबा बोरकर, वासे मर्ढेकर, शांता शेळके, इंदिरा संत, सुरेश भट, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे अशा अनेक कवींनी मला आपल्या प्रतिभेने सजवलेलं आहे. बघा काय म्हणते कविता की कुसुमाग्रज तर आहेच, केशवसूत आहे, बालकवी आहे, बोरकर आहे, बाबा बोरकर आहे, मर्ढेकर आहेत, शांता शेळके आहे, इंदिरा संत आहे, सुरेश भट आहे. या सगळ्या कवींनी मला आपल्या प्रतिभेने काय केलेलं आहे? सजवलेलं आहे. आणि हे कोण म्हणते? सगळं कविता म्हणते आहे. समजलं बेटा? हे आपण साहित्याचे रंग जे शिकतोय ते आतापर्यंत कोणकोणतं साहित्य पाहिलं आपण? पहिले कथा पाहिली, दुसऱ्यांदा कादंबरी पाहिली आणि तिसऱ्यांदा आपण कविता पाहिली. ओके, नंतरच्या पिरियडला बघूया आता.